नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. इकडं भारतातील लोकसभेच्या निवडणुकीचे अंतिम 2 टप्पे राहिले आहे. 25 मेला 6वा तर 1 जूनला 7वा मतदानाचा टप्पा पार पडेल. आणि इकडं 2008 पासून भारतातील नव्हे तर जगातील क्रिकेट प्रेमींना वेळ लावणाऱ्या IPLची पण सांगता जवळ होत आली आहे. 26 मेला IPLचा अंतिम सामना चेन्नईच्या चेन्नई येथील स्टेडियमवर पार पडेल. IPLची सुरुवात यावर्षी 22 मार्चपासून झालेली आहे. 22 मार्च आणि IPLचं असं एक आठवडा संपत नाही तोपर्यंत भारतातील लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळं या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रचारकांना IPLच्या IPLचे सामने पाहण्याच्या ह्याच्यात प्रचाराकडे थोडं दुर्लक्ष झाल्याचं पण दिसून आलं. असो, IPLच्या एकूण 74 सामने होणार. 26 तारखेला जो अंतिम सामना होईल तो 74वा असेल. आणि आज या IPLच्या शेवटच्या टप्प्यातील पहिला क्वालिफायर सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हैदराबाद सनरायझर्स आणि कलकत्ता नाईट रायडर्स या 2 संघात पार पडेल. यावेळच्या प्राथमिक फेरीनंतर शेवटच्या फेरीपर्यंत कलकत्ता नाईट रायडर्सने 20 गुण मिळवत सर्व संघात पहिला क्रमांक मिळवला आहे. तर या पूर्ण स्पर्धेत गोलंदाजीत हर्षल पटेलने सर्वाधिक विकेट घेत पहिला क्रमांक मिळवला असून फलंदाजीत विराट कोहलीनं आपली ताकद दाखवत पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आजच्या होणाऱ्या क्वालिफायरमधून मग त्याच्या पुढं 22 मेला इलिमिनेटरची मॅच होईल आणि त्यानंतर 24 मे रोजी दुसरी क्वालिफायर मॅच होईल. आणि मग आजच्या पहिल्या क्वालिफायरमधून जो संघ जिंकेल तो अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरणार असणार असून दुसऱ्या क्वालिफायरमधून जो संघ जिंकेल तोही अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहे. आणि 26 मे रोजी चेन्नई येथील मैदानावर त्या दोन्ही संघात अंतिम लढत होईल. आणि यावर्षी IPLची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार हे आपल्याला 26 मेला संध्याकाळी 11:30-12च्या दरम्यान स्पष्ट होईल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.